नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश यांच्यासह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ऑपरेशन सिंदूर, भारतावरती जो क्रूर पहलगाम येथे क्रूर हल्ला झाला, भारतीय पर्यटकांवरती क्रूर हल्ला झाला, त्यांना धर्म विचारून त्यांना मारण्यात आलं. त्याच्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानी दहशतवाद्यांना प्रचंड प्रखर असं प्रत्युत्तर दिलं. हे प्रत्युत्तरामध्येच भारताची बदललेली कार्यशैली, भारताचा बदललेला चेहरामोहरा आपल्याला दिसून येतो. भारत आता कुठल्याही हल्ल्याला गपगुमान उत्तर देणार नाही किंवा गपगुमान ते सहन करणार नाही, हेच त्यातनं प्रतीक होतं. याच सगळ्या ऑपरेशन सिंदूर आणि बदललेल्या भारताची संपूर्ण युद्धशैली, या सगळ्यावरती ते सगळं ग्रंथित करण्याचं काम हे आपल्यासोबत आता केलेलं आहे निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांनी. त्यांनी हे ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान चीन बरोबर भारतीयांचे दीर्घकालीन युद्ध अशा या पुस्तक स्वरूपाने त्यांनी हे संपूर्ण ग्रंथित केलेलं आहे. ही भारताची बदललेली युद्धशैली, भारताचा बदललेला चेहरा त्यांनी ग्रंथित केलेला आहे. या पुस्तकाबद्दल आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. भारताची आता जो चेहरा बदललेला आहे ते कशा पद्धतीने घडत गेलं, हे काही एका साधारण एका रात्री घडलेली घटना नाही, एक प्रदीर्घ काळात चालणारी प्रक्रिया आहे. सो या सगळ्या गोष्टींबद्दल आपण विचारणार आहोत. भविष्यातल्या आव्हानांबद्दल त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सर, पहिले तुमचं हिंदुस्तान पोस्टमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सर, मला पहिले आमच्या प्रेक्षकांना पण जाणून घ्यायला आवडेल की आज भारतीय सैन्याची एवढी ताकद वाढते आहे. काश्मीरमध्ये जिथे आपण हा हल्ला झाला किंवा जी भारतीय सीमारेषांवरती सगळी प्रक्रिया चालू आहे, कशा पद्धतीने भारत तयार होतो आहे आणि कशा पद्धतीने तिकडची परिस्थिती चेंज होते, पूर्वीचा भारताची परिस्थिती कशी आणि आताची भारताची परिस्थिती कशी आहे? हे बघा, आपण ज्याला म्हणतो की भारताची युद्ध सज्जता वाढते आहे, हे फक्त नुसतं भारताचीच वाढते असं नाही, पाकिस्तानची पण वाढते आणि चीनची पण वाढते. आणि पाकिस्तानची तुमच्यावर काही कमी वाढत नाही बरं का. पाकिस्तानचा सौदी अरेबियाशी करार आहे. जगातली सर्व जे मोस्ट मॉडर्न वेपन्स आहेत जी अमेरिकेकडे असतात ती सौदी अरेबियाकडे आहे. आणि चीनची अर्थव्यवस्था तुमच्या चौपट आहे. तर म्हणजे हे एक कम्पॅरेटिव्ह हे झालं. युद्धसज्जता वाढणं एक भाग झाला. सध्या जी आपली युद्धाची जी पद्धती आहे किंवा आपली जी रक्षात्मक जी पद्धती आहे, आपली जी म्हणजे आपण जर पाकिस्तानविषयी बोलायचं म्हटलं तर पाकिस्तानची सीमा 3 भागात वाटता येईल. LAC, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, LOC, लाईन ऑफ कंट्रोल आणि इंटरनॅशनल बॉर्डर. तर LAC आणि LAC ही सियाचीन ग्लेशियरमध्ये आहे. LOC ही काश्मीरच्या काश्मीरची जी सीमा आहे त्याला बाय अँड लार्ज LOC म्हटलं जातं. आणि जम्मूच्या खालचा जो भाग आहे तो त्याला आंतरराष्ट्रीय सीमा असं म्हटलं जातं. ती जवळजवळ 4,000 किलोमीटरच्या आसपास आहे. तर LOC आणि LAC वरती भारतीय सैन्य तैनात आहे. आणि सध्या जी गडबड होते दहशतवादाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये, म्हणजे दहशतवाद्यांची घुसखोरी वगैरे, तर ती सगळी LOC वरती होते. त्या मानाने जे आपलं इंटरनॅशनल बॉर्डर आहे ती क्वाईट आहे. तिथे दहशतवाद्यांची घुसखोरी होत नाही. तिथून मात्र ड्रोन्स पाठवले जातात नार्कोटिक्स म्हणजे अफोगांच्या चरस घेऊन. पण ज्या चकमकी होतात, फिजिकल चकमकी वगैरे, त्या सगळ्या LOC वरती होतात. आणि LOC वरती आता आपण शस्त्र तर चांगली डिप्लॉय केलीच आहे. तिथे भारतीय सैन्य 24 तास तिथे जागा राहून काम करत असतं. तर त्याच्यामुळे 95% पाकिस्तानीकडून होणारी घुसखोरी थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. 100% थांबू शकत नाही, कारण म्हणजे एरिया माउंटनस आहे, जंगल आहेत, नाले आहेत, नदी आहे, बर्फ पडतो, पाऊस पडतो, काही ठिकाणी झाडी घनदाट असते. त्याच्यामुळे येणं हे शक्य, पण 95% थांबलेली आहे. आणि एवढं नक्की की म्हणजे LOC ही खूपच आता सुरक्षित झालेली आहे आणि तिथून दहशतवाद्यांना आत येणं हे डिफिकल्ट झालेलं आहे. परंतु लक्षात ठेवा की जसं मी माझ्या पुस्तकात म्हटलेलं आहे, हे पाकिस्तानची जे युद्ध आहे हे लंब युद्ध आहे. हे काही 1-2 इन्सिडेंट्स झालेलं युद्ध नाही आहे. हे गेले 75 वर्षापासून सुरू आहे. आणि म्हणजे मी चूक ठरेन अशी मला असं सगळ्यांनाच वाटायला पाहिजे. हे अजून अनेक वर्ष चालणार आहे. पुस्तकाचं नाव हे दीर्घकालीन युद्ध आहे. तर तसं हे दीर्घकालीन युद्ध आहे. तर LOC वरती तुम्हाला जर इन्फिल्ट्रेशन करता येत नाही, घुसखोरी करता येत नाही, मग पाकिस्तान काय करतं? इंटरनॅशनल बॉर्डरकडनं करतं. पाकिस्तान काय करतं? नेपाळ बॉर्डरकडनं करतं. पाकिस्तान काय करतं? त्यांचे जे हस्तक भारतामध्ये आहेत त्यांची मदत घेऊन गडबड करतं. जो दिल्लीचा जो बॉम्ब ब्लास्ट होता, कोणीही बाहेरनं आलेलं नव्हतं. हे सगळे भारताच्या आतलेच लोक होते आणि त्यांना ऑनलाईन रॅडिकलाइज करण्यात आलं होतं. तर त्याच्यामुळे पाकिस्तानचं वैर हे एक सिव्हिलायझेशनल क्लॅश असल्यामुळे आपण काश्मीरच्या सीमा जरी सुरक्षित केल्या तरी इतरत्र पद्धतीने
पाकिस्तान भारताशी काहीतरी गडबड करत राहणार आहे. आणि दुर्दैवाने इथे मला एक गोष्ट इमिजिएटली सांगावीशी वाटते. लोकांना वाटतं की पाकिस्तानचं युद्ध होतं तर त्याच्यामुळे मग आपण POK कार्य कॅप्चर करून टाकलं आणि कायमचा तो प्रॉब्लेम संपला असता. POK कॅप्चर करणं हा एक वेगळा विषय झाला, त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. पण हे नुसतं पाकिस्तानशी युद्ध नाही, नीट ऐका, हे पाकिस्तानला सपोर्ट करणाऱ्या चीनशी युद्ध आहे. आणि चीनची अर्थव्यवस्था भारताच्या 3.5 पटींनी जास्त, नंबर 2ची व्यवस्था आहे ती. एवढंच नाही तर याच्याशिवाय पाकिस्तानला अनेक OIC कंट्रीज मदत करतात. त्यांची मी नावं घेत नाही, सरळ घेऊ पण शकतो. सौदी अरेबिया करतं, लिबिया करतो, सिरिया करतं, म्हणजे लिस्ट मोठी आहे. आणि हे राष्ट्र पाकिस्तानला इतकी प्रचंड आर्थिक मदत करतात, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती, कोणी तेल देतं, कोणी मदत करतं, म्हणजे हे करून. आणि याच्याशिवाय अनेक संघटना, अनेक NGOज आहेत, संघटना आहेत, ती म्हणजे रॅडिकलाइज फॉर्मवाल्या, त्यासुद्धा मदत करतात. तर त्याच्यामुळे ही एक कंबाईंड टीम आहे पाकिस्तानची, चीनची, अनेक OIC राष्ट्रांची आणि त्यांना मदत करणाऱ्या भारतामध्ये असलेल्या त्यांच्या हस्तकांशी. तर त्याच्यामुळे हे जे युद्ध आहे हे थोडं कॉम्प्लिकेट, थोडं नाही, हे पुष्कळच कॉम्प्लिकेटेड आहे. आणि आपण हे युद्ध चांगल्या पद्धतीने लढतो आहोत. आणि ते जे हिंसाचार करत होते ते हिंसाचार थांबवण्यामध्ये आपल्याला प्रचंड यश मिळालेलं आहे. म्हणजे प्रचंड म्हणजे कितकं थोडक्यात सांगायचं म्हटलं, एक काळ असा होता की काश्मीरमध्ये 7 ते 8 हजार दहशतवादी होते, म्हणजे काश्मीरच्या आत. आता मानलं जातं एक 20, 25, 30च्या आसपास असू शकते. एकेकाळी प्रत्येक वर्षी काश्मीरमध्ये 2.5 हजारापासून तर 3.5, 4 हजार एवढे नवीन दहशतवादी अजून आत यायचे. आता हे एक 10, 15, 20 याच्याहून जास्त येत नाहीत. म्हणजे आता जे क्युम्युलेटिव्ह दहशतवादी आहेत याची संख्या खूपच कमी झालेली आहे. तर आपण हिंसाचाराच्या घटना ज्या काश्मीरमध्ये होत होत्या त्या अतिशय कमी झाल्यात का त्या थांबलेल्या आहेत. म्हणजे इनफॅक्ट या पुस्तकाची जी पार्श्वभूमी आहे त्याच्यात आपण हे सांगितलेलं आहे की हा हल्ला 22 एप्रिलला जो झाला त्याच्या आधी परिस्थिती काय होती. 2 कोटी लोकसंख्या असलेल्या काश्मीरमध्ये 2.5 कोटी पर्यटक जात होते, म्हणजे लोकांपेक्षा जास्त. तर त्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळत होता, टॅक्सीवाले, रेस्टॉरंटवाले, खाणं पिणं. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की वडापाव वगैरे हे पहलगाममध्ये मिळत होतं. का मिळत होतं? कारण जे पर्यटक जातात काश्मीरला त्याच्यातले 10% मराठी आहेत, 10% गुजराती, ढोकळा पण तिथे मिळतो. तर म्हणजे पर्यटनामुळे तिथे सगळ्यांना रोजगार मिळत होता. आणि त्याच्यामुळे जी गडबड, आतला जो हिंसाचार होता हा जवळजवळ 99% थांबलेला होता. आपण त्याच्या आधीची जी पार्श्वभूमी बघितली तर जवळजवळ 1-1.5 वर्षामध्ये आपण बघितलं तर तशी दहशतवादी हल्ले, म्हणजे लष्करावरती हल्ले करण्याची कोणाची हिंमत नाही आहे, परंतु बॉम्बस्फोट म्हणा, ग्रेनेड अटॅक म्हणा, हे अगदी नगण्य झालेलं होतं. तर आणि असं वाटत होतं की आता पाकिस्तान म्हणजे काश्मीरचा कॉर्नर टर्न झाला आहे आणि काश्मीर पुन्हा एकदा पॅराडाईज म्हणजे नंदनवन बनतं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो त्या पुस्तकात काश्मीरचा उल्लेख नंदनवन केला जायचा. आणि त्यावेळेचे सगळे जुने सिनेमे हे काश्मीरमध्ये शूट केले जायचे, एक फूल दो माली, काश्मीर की कली वगैरे वगैरे. तर तसं झालं होतं. आणि यावेळेला परिस्थितीमध्ये बदल करण्याकरता पाकिस्तानने हा हल्ला केला, टुरिस्टना येऊन मारलं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे पुढे काय झालं ते आपल्याला माहिती आहे. ते म्हणजे ही अनेक कारणे होते की पाकिस्तानला कुणी विचारत नव्हतं, पाकिस्तानला इग्नोर केलं जात होतं, पाकिस्तानची अर्थव्यवस्था मागे पडत होती, पाकिस्तानचे म्हणजे पाकिस्तानच्या आत त्यांचे जे स्वतःचे जे प्रॉब्लेम्स होते अंतर्गत सुरक्षेचे, म्हणजे बलुचिस्तानमधली बंडखोरी, सिंधमधली काही प्रमाणात बंडखोरी, अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर चालणारी गडबड, तिथे वाढलेली महागाई, तिथे वाढलेला हिंसाचार. तर यामुळे पाकिस्तानला असं वाटलं की आता आपण जर एखादा हल्ला केला तर यामुळे पाकिस्तानच्या जनतेला आपल्याला एकत्र करता येईल आणि त्यांच्या जे घराच्या आतले प्रॉब्लेम्स आहेत आर्थिक आणि अंतर्गत सुरक्षेचे त्याच्यावर लक्ष काढून लक्ष हे भारतावरती केंद्रित करता येईल. आणि पुन्हा एकदा जगाच्या समोर हा काश्मीरचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा पुढे येईल की अरे काश्मीरशिवाय काही नाही. आणि नेमकं त्याच वेळेला म्हणजे मी वेडसरा शब्द वापरायला नको पण थोडेसे एक्सेंट्रिक राष्ट्रपती आलेले आहेत आपल्या अमेरिकेमध्ये, डोनाल्ड ट्रम्प, की ज्यांना वाटतं त्यांना नोबेल प्राईज मिळवायची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे ते युद्ध थांबवायला फार उत्सुक आहेत.
तर त्याच्यामुळे ते नको त्या ठिकाणी नाक खुपसतात. तर म्हणजे अचानक हा जो काश्मीरचा मुद्दा, काश्मीरचा विषय की जो पाकिस्तान निर्माण करतं, हे सगळं काळाच्या पडद्याच्या बाहेर गेलेलं होतं आणि त्यांना पुन्हा ॲक्टिवेट करण्याकरता त्यांनी हा हल्ला केला. आणि मग हल्ल्यात कसे जण मारले गेले वगैरे हे अतिशय वेल डॉक्युमेंटेड आहे, वेल कवर्ड आहे. तर ही सगळी बॅकग्राऊंड होती म्हणजे ऑपरेशन सिंधूर सुरू व्हायची. तर तुम्ही आता ह्याच्यामध्ये उल्लेख केला की हे दीर्घकालीन चालणारं युद्ध आहे. जर युद्ध असेल तर आपल्याला शत्रू कसा बदलतोय हे समजून घेणं गरजेचं आहे. तर आज संपूर्ण युद्ध जे कन्व्हेन्शनल बॅटल्स होती, जी जमिनीवरती लढली जायची, कधी हवेत किंवा समुद्रावरती लढली जायची, अशा पद्धती कन्व्हेन्शनल बॅटल्स आपण म्हणतो. तर आता युद्धांचं स्वरूप कशा पद्धतीने बदलत आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला की पाकिस्तानशी युद्ध नाही, हे चीनशी युद्ध आहे किंवा पाकिस्तानला मदत करण्यास सर्वच शक्तींशी युद्ध आहे. तर हे युद्ध कशा पद्धतीने बदलत चाललंय आणि पुढल्या काळामध्ये त्याचा आकार कसा होत जाणार आहे, कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे. मी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण जर भारत पाकिस्तान इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसतं की 4 पारंपरिक युद्ध झाली. 1947-48चं युद्ध 1 वर्ष चाललं. 1965चं युद्ध 3 आठवडे युद्ध चाललं आणि त्याच्या आधी 3 महिने गडबड सुरू होती. 1971चं युद्ध 3 आठवडे चाललं, पण त्याच्या आधी आपण त्यांना पुष्कळ गडबड केली, त्याचं हे केलं होतं. 99चं कारगिलचं युद्ध एक शेवटचं 3 महिने चाललेलं युद्ध होतं. तर ही पारंपरिक युद्ध होती. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे 71चं युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानला कळालं की भारताशी पारंपरिक युद्ध करून जिंकणं शक्य नाही आहे. पारंपरिक युद्ध काय म्हणजे सैन्य, भारतीय सैन्य विरुद्ध पाकिस्तानी सैन्य, सीमेवरती होणारं युद्ध, तोफा, बंदुका, रणगाडे यांचं युद्ध. त्यांना कळालं की ते शक्य नाही, म्हणून त्यांनी नवीन एक युद्ध सुरू केलं. त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे ऑपरेशन काराकोरम. आणि 2 नावं आहेत, ऑपरेशन काराकोरम किंवा ऑपरेशन टोपॅज. काराकोरम युद्ध जे होतं याचे 3 भाग होते, K1, K2 आणि K3. खालिस्तानी K1चा अर्थ खालिस्तानी दहशतवाद, K2चा अर्थ काश्मीरमधला दहशतवाद आणि K3चा अर्थ बाकीच्या भारतातला दहशतवाद. 80पर्यंत 72 नंतर 1980 पर्यंत पाकिस्ताननी मोठ्या प्रमाणात घुसखोरी करून काश्मीरमध्ये, पंजाबमध्ये आपले हस्तक तिथे घातले. काश्मीरच्या पोलिसांमध्ये, काश्मीर ब्युरोक्रसीमध्ये, काश्मीरच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये. आणि 80पर्यंत जे काश्मीर पूर्ण शांत होतं, नंदनवन म्हटलं जायचं, तिथे एकदम हिंसाचार सुरू झाला. आणि 84 साली पहिल्या वेळा भारतीय सैन्याला तिथे तैनात करण्यात आलं. त्याच्या आधी त्यांना वाटलं की पोलीस आणि CRPF वगैरे करतील, पण ते त्यांना शक्य नव्हतं. आणि तेव्हापासून जे प्रॉक्सी वॉर म्हणा किंवा काश्मीरमधला दहशतवाद म्हणा, हे सुरू झालं. आता तो एक भाग झाला. K2 खालिस्तानी दहशतवाद 80 मध्ये सुरू झाला. 90मध्ये त्याचं कॉम्प्युटर मोडलं, त्याच्यात मी जात नाही. K3 म्हणजे बाकीच्या भारताचा दहशतवाद, याचा सर्वात मोठा मान महाराष्ट्रालाच मिळाला होता. म्हणजे 93 साली सर्वात पहिले बॉम्ब ब्लास्ट मुंबईत झाले होते, 13 बॉम्ब ब्लास्ट झाले होते. आणि त्याच्यानंतर म्हणजे एक बॉम्ब ब्लास्टची मालिका सुरू झाली, ती वेल डॉक्युमेंटेड आहे. तर हे K1, K2, K3 सुरू होतं. 2014मध्ये आपल्याकडे आपलं सरकार बदली झाली आणि हे जे म्हणजे नवीन सरकार जे आलं, म्हणजे आता जुनं झालं आहे, तर त्यांची ते जरा आक्रमक होते सुरक्षेच्या दृष्टीने. तर त्यांनी जी पाकिस्तानच्या विरोधात आक्रमकता हे केली, तर त्याच्यामुळे पाकिस्ताननी म्हणजे युद्धपद्धती ही एकदमच बदलली. म्हणजे त्यांनी काय केलं, पंजाबमधलं त्यांनी आता तिथे फक्त नार्कोटिक्सच पाठवलं जातं. ठीक आहे. काश्मीरमधला जो दहशतवाद होता आता तो खूप कमी झाला होता. म्हणून त्यांनी मग काय सुरुवात केली, इन्फॉर्मेशन वॉरियर्स म्हणजे फेसबुक वॉरियर्स, म्हणजे सोशल मीडियाच्या पद्धतीने लोकांना भडकवायचं वगैरे ते सगळं सुरू झालेलं होतं. आणि तरी पण त्यांना ज्या लेव्हलला ते बॉइलिंग ठेवायला पाहिजे पॉट, तर ते त्यांना जमत नव्हतं, कारण त्यांच्या प्रत्येक कारवाईला हे म्हणजे आपण चांगलं प्रत्युत्तर देत होतं. आणि मग तुम्हाला आठवत असेल की 2016मध्ये त्यांनी पुन्हा एकदा तापमान वाढवण्याचा प्रयत्न केला आणि उरीमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला. आणि त्याचं प्रत्युत्तर आपण काय दिलं की एक आपण सर्जिकल स्ट्राईक केला पाकिस्तानच्या आतमध्ये जाऊन. आणि मग 2016पासून तर 3 वर्ष पुन्हा थोडी पुष्कळ प्रमाणामध्ये हिंसाचार कमी होता, म्हणजे काही जास्त होत नव्हतं. 19मध्ये त्यांनी पुन्हा एकदा टेम्परेचर वाढवण्याचा प्रयत्न केला, ज्याला आपण पुलवामाचा हल्ला म्हणतो. त्याच्यामध्ये 45 CRPFचे जवान मारले गेले आणि त्याला आपण प्रत्युत्तर दिलं बालाकोटच्या यांनी. आणि त्यानंतर ते पुन्हा सगळं शांत पडलेलं होतं 2019पासून. आणि त्याच्यानंतर आता एकदम 22 एप्रिल 2025ला जी पार्श्वभूमी तयार झाली आहे ती, तर या युद्ध आता ही जी पार्श्वभूमी सुरू झाली आणि इथे जे युद्ध सुरू झालं, तर आता हे जे युद्ध आहे हे वेगवेगळ्या फ्रंटवरती युद्ध लढलं जात आहे. आणि आपण फक्त ऑपरेशन म्हणजे
जे आपलं सिंदूर आहे त्याच्यावरच जास्त फोकस करू. कारण अनेक नवीन गोष्टी येत आहेत, नवीन शस्त्र येत आहेत, नवीन तंत्रज्ञान येतं आहे. आणि याच्याशिवाय आज जगभरामध्ये 50-60 ठिकाणी युद्ध सुरू आहे. आणि रशिया युक्रेन युद्ध हे म्हणजे त्याला पुष्कळ पब्लिसिटी मिळते, किंवा इस्रायल हमास युद्ध याला पब्लिसिटी मिळते. परंतु हे सोडून अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहेत, हे लक्षात असायला पाहिजे. पण आपण भारतीय असल्यामुळे आपण त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही आहे. परंतु म्हणण्याचा अर्थ एवढा की आता ही या युद्धभूमी या टेस्टिंग लॅबोरेटरीज झालेल्या आहेत. सगळ्या प्रकारचे नवीन तंत्रज्ञान, सगळ्या प्रकारच्या नवीन टेक्नॉलॉजीज तिथे टेस्ट केले जातात. मग कळतं की कुठलं जास्त चांगलं आहे वगैरे वगैरे. तर आताचं जे युद्ध आता जे सुरू झालेलं आहे, तर हे एक त्याला इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो मल्टी डोमेन वॉर. ठीक आहे ना. दुसरं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने युद्ध लढलं जातं, त्याच्याविषयी आपण बोलू शकतो. आणि त्याच्यामध्ये दहशतवादी हल्ला हा एक भाग झाला, नॅर्को टेररिझम हा दुसरा भाग झाला, इन्फॉर्मेशन वॉरफेअर हा तिसरा भाग झाला, इकॉनॉमिक वॉरफेअर हा चौथा भाग झाला, म्हणजे वॉटर वॉरफेअर हा पाचवा भाग झाला. तर व्यापार युद्ध किंवा टॅरिफ वॉरफेअर किंवा हा एक वेगळा भाग झाला. तर असे वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आणि हे युद्ध म्हणजे एकदम टेम्परेचर फार वर नसतं, म्हणजे जर आपण तिकडे लक्ष दिलं नाही तर ते मॅनेजेबल याच्यावरती राहतं. पण ते 24 तास चालू असतं ते अनेक ठिकाणी. तर हे जे पैलू सगळ्या युद्धात झाले याच्याविषयी आपण म्हणजे बोलू शकतो. परंतु जे ॲक्च्युअल ऑपरेशन सिंदूर होतं, की आपण जे दहशतवादी आत आले, त्यांनी आपल्या विनाकारण भारतीयांना मारलं, तर त्याचा आपण जो बदला घेतला, तो बदला आपण 9 मे म्हणजे 7-8 मे, 8-9 मे, 9-10 मे या 3 रात्री ॲक्च्युली ऑपरेशन सिंदूर झालं. ठीक आहे. आणि मग 11 मग युद्धविराम झाला. पण जसं आपण पुस्तकात म्हटले की हे युद्ध सुरू आहे, त्याचं स्वरूप बदली होत राहील. तर आपण ॲक्च्युली ऑपरेशन म्हणजे आपण हे बघू शकतो की 22 एप्रिलपासून तर 7-8 मेपर्यंत जो मधला कालखंड होता, त्यावेळेला भारताने काय केलं, भारताने म्हणजे आपल्या सुरक्षा दलाने, सैन्याने काय केलं. आणि नंतर मग ऑपरेशन सिंदूर पर से की जे 7-8 मेपासून तर 11 किंवा 10-11 मेपर्यंत चाललं, त्याच्यात काय झालं, आणि पुढचा तिसरा कालखंड की आता काय चाललं आहे. तर हे 3 वेगवेगळे त्याचे कालखंड आहेत. पण ऑपरेशन सिंदूर ज्यावेळेला आपण म्हणतो, तर ते नाव त्या हल्ल्याला दिलं होतं की जो आपण प्रतिहल्ला करून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची पुष्कळच नुकसानी केली. तर तुम्ही या पुस्तकामध्ये आपल्या बदललेल्या राजकीय भूमिकेबद्दल पण सांगितलंय. तुम्ही पंतप्रधान मोदींचा पण त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की कशा पद्धतीने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये भारताचं सगळं चित्र बदलत आहे आणि कशा पद्धतीने आपण निर्णय घेतोय झटपट, की तुम्ही त्याच्यामध्ये आपण जसं सिंधू पाणी करार जो होता तो आपण बंद करण्याचा, तो आपण रद्द करण्याचं आपण धाडस दाखवलं. तर भारताचं राजकीय नेतृत्व कशा पद्धतीने बदलत आहे आणि तुम्ही जे पुस्तकात त्यांनी मी सगळं विस्तृतपणे सांगितलंय, तर कशा पद्धतीने बदलत आहे ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. आणि आता भारताची आपण कशा पद्धतीने याचे निर्णय घ्यायचा ठामपणा दाखवतोय ह्याच्याबद्दल सांगा. असं आहे, पहिले सिंधू करार एक भाग झाला. परंतु सर्वात पहिले मुख्य प्रॉब्लेम काय होता, पाकिस्तान भारतावरती रेग्युलरली दहशतवादी हल्ले करायचे. आणि त्यावेळी मी टी व्हीवरती भरपूर येत होतो, आता आजकाल त्या मानाने येत नाही मी. आणि त्यावेळेला मग दहशतवादी हल्ला कुठेही झाला, दिल्लीत झाला, मुंबईत झाला, की मग टी व्हीवरती चर्चा व्हायची. आणि त्या चर्चेमध्ये प्रश्न असायचा की या दहशतवादी हल्ल्याचा आपण बदला कसा घ्यायचा. तर आपल्या टी व्ही चॅनलवरती आपले तज्ज्ञ आपल्या लोकांना ॲडवाईस करायचे की पाकिस्तानी दहशतवादी हल्ला केला, पण तुम्ही पारंपरिक पद्धतीने त्यांच्यावरती प्रतिहल्ला करून बदला घेऊ नका, कारण त्यांना जर राग आला तर ते तुमच्या विरुद्ध अणुबॉम्ब किंवा न्यूक्लिअर बॉम्ब वापरतील. म्हणजे आपले तज्ज्ञ, सो कॉल्ड तज्ज्ञ, म्हणजे मी सो कॉल्ड तज्ज्ञ म्हणतो, आपल्याला घाबरवायचे, आपल्या लोकांना, आपल्या पॉलिटिकल नेतृत्वाला की नका नका करू. आपल्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब असून पाकिस्तान दहशतवादी हल्ले करत यायचा, ते त्याला घाबरत नव्हते. पण स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन या नावाखालती म्हणजे आपले तज्ज्ञ आणि त्याच्या आहारी पडलेले अनेक राजकीय नेतृत्व वगैरे हे सगळे घाबरून त्याला काहीच करत नव्हते. आपल्याकडे ताकद होती, आपल्याकडे म्हणजे पारंपरिक शस्त्र आहेत, आणि पारंपरिक शस्त्रात आपण पाकिस्तानचा अनेक वेळा पराभव केलेला आहे, पुन्हा एकदा करता आला असतं, पण आपण ते करत नव्हतं. म्हणजे आपल्याकडे शक्ती असून सुद्धा करत नव्हतं. त्याचं कारण होतं न्यूक्लिअर ब्लॅकमेल. तर पंतप्रधान मोदींच्या काळामध्ये त्यांनी म्हणजे ज्यावेळेला त्यांनी त्याच्यावरती भाषण पण दिलं, ते ऑपरेशन सिंदूर नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की हे ब्लॅकमेल आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही.
जर हल्ला केला, पाकिस्तानमधला कुठला हल्ला झाला, तर हा पाकिस्ताननीच केलेला आहे असं आम्ही म्हणू. आम्ही असं म्हणणार नाही की हे कोणीतरी हे म्हणजे एक स्वतंत्र आतंकवादी होते. तर तुमच्या भूमीतनं आले तर तो हल्ला तुमच्यामुळे झालेला आहे आणि तुमच्याकडे अणुबॉम्ब असो की नसो, आम्ही त्याला प्रतिजबाब हा नक्की आहे. म्हणजे अणुबॉम्बची जी बोगी होती तशी बोगी नाही बरं का, कारण अणुबॉम्बचा खरोखर टाकायचा म्हटला तर नुकसान हे प्रचंड होऊ शकतं आणि त्याकरता पाकिस्तान वेडेपणा तो करू शकतो. कारण काय म्हणजे त्यांना ज्याला कळतं की पाकिस्तानचा पराभव होणार आहे किंवा पाकिस्तानचे 2 तुकडे होणार आहे, तर त्याला नक्कीच वापरतात ते अणुबॉम्ब. की त्याने की अणुबॉम्ब शोकेस करता तर ठेवलेले नाही आहेत ना ते. आणि माझ्याकडे पुष्कळ अणुबॉम्ब आहेत तसं म्हटलं तर, म्हणजे काही म्हणजे तर ते वापरू शकतात ते. तर त्याच्यामुळे आपल्याला अणुबॉम्बच्या थ्रेशहोल्डवरती राहून सुद्धा युद्ध करावं लागतं. तर मोदीच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचं हे की अणुबॉम्बची ही बोगी ती बंद पाडली आणि आपण आता त्यांना अतिशय कणखरपणे उत्तर देतो आहे. दुसरं आपल्याला लक्षात असायला पाहिजे की पाकिस्तानशी आता युद्ध सुरू केलं आपण की सगळे जग तुझे मागे लागतं, युद्ध करू नका, काय करू नका. तर पाकिस्तानशी सुद्धा आपण थोडं वेगळ्या पद्धतीने लढायला पाहिजे, जे मी माझ्या पुस्तकात थोडं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आता म्हणजे पाकिस्तानच्या आत आपण जर बघितलं तर आज बलुचिस्तानची बंडखोरी सुरू आहे. बलुचिस्तानला वेगळं व्हायचं आहे, पख्तुनिस्तानला अफगाणिस्तानमध्ये सामील व्हायचं आहे, सिंधमध्ये सिंधू देश नाही व्हावा म्हणून एक मुवमेंट सुरू आहे. तर ही कशामुळे होते याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, म्हणजे माझ्या पुस्तकात दिलेलं मी तुम्हाला सांगू शकतो, पण तो केवळ माझा अंदाज राहील तो. पण म्हणजे जो गेम पाकिस्तान खेळू शकतो तर तो आपण पण खेळू शकतो. आणि दुसरं काय की या युद्धाचे जे इतर पैलू आहेत त्याचा सुद्धा आपण वापर करायला पाहिजे. जो कालखंड होता 22 एप्रिलला हल्ला झाला आणि ॲक्च्युली 7-8 मेच्या रात्री आपण आपले क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स फायर करून दहशतवादी कॅम्प बर्बाद केले. तर हा जो कालखंड होता यात आपण काय केलं? युद्ध नव्हतं. लोकांना वाटलं युद्ध केव्हा होईल, युद्ध केव्हा होईल. त्यावेळेला आपण अनेक गोष्टी केल्या होत्या. नंबर 1, आपण पाकिस्तानच्या विरोधात इकॉनॉमिक वॉर सुरू केलं होतं. इकॉनॉमिक वॉर म्हणजे काय? पाकिस्तानच्या आपला एक 5,000 कोटीचा जो व्यापार होता तो बंद केला होता आणि पाकिस्तानला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी भारतातनं जातात, खास तर भाजीपाला, अन्नधान्य वगैरे, कारण जॉग्राफिकली आपण खूप जवळ असल्यामुळे. तर त्यामुळे तिथे महागाई प्रचंड वाढली होती. तो एक भाग झाला. दुसरं, पाकिस्तानच्या सैन्याला तिथे तैनात व्हावं लागलं. तर तैनात जसं सैन्य हे आता तुम्हाला मुंबईमध्ये सैन्य कॅन्टॉन्मेंटमध्ये बसलेलं आहे, पुण्यामध्ये सैन्य कॅन्टॉन्मेंटमध्ये बसलेलं आहे. सीमेवरती असलेलं सैन्य हे कमी असतं आणि पुष्कळसं सैन्य हे मागे असतं. तर जसं तुम्ही सैन्य तैनात करता, खर्च होतो. पाकिस्तानला एकदम कळालं की त्यांचे 50% शस्त्र कामच करत नाही आहे. तर त्यांनी भराभरा रिपेअर सुरू केल्या. तर खर्च होतो. त्यांची विमानं ऑफ रोड होती पुष्कळशी, 40-50%. रिपेअर करायला काही प्रॉब्लेम नाही, पैसे दिले तर कोणी रिपेअर करायला चायना वाटेल ते करू शकतो. तर ते सुरू झालं, पण खर्च प्रचंड होतो ना, की एक जर 1000 कोटी रुपयाचं विमान जर नीट काम करत नाही आहे तर त्याचा मेंटेनन्सचा खर्च 400 कोटी रुपये होतो. तर त्यांचा ॲम्युनिशनमध्ये खूप पैसा खर्च झाला, त्यांची इक्विपमेंट खर्च करण्यामध्ये, रिपेअर करण्यामध्ये खूप खर्च झाला आणि जो सर्वात जास्त खर्च झाला तो त्यांच्या तैनातीमुळे. म्हणजे काय, त्यांना भीती वाटत होती की आता भारत केव्हा तरी बदला घेईलच. बदला कुठनं होऊ शकतो? तर आकाशातनं येऊ शकतो. म्हणून त्यांनी काय केलं की सगळ्या पाकिस्तानच्या सीमेवरती त्यांचं जे हवाई दल होतं त्याला तैनात केलं. तर थोडंसं एका मिनिटं मला हवाई दलाविषयी सांगणं गरजेचं आहे की हवाई दल युद्धाला ज्याला तयार असतं त्याला त्याचे 3 प्रकारचे त्यांचे अलर्ट्स असतात. 3 प्रकारे ते तयार राहतात. एक म्हणजे त्यांचं विमान हे धावपट्टीवरती उभं असतं, पण वैमानिक हा आराम करत असतो. जर सायरन वाजला की हल्ल्याला जा, तो पळत पळत जातो, विमानाचं इंजिन सुरू करून तो आकाशात उड्डाण करतो. दुसरं आहे की वैमानिक फायटर एअरक्राफ्टच्या कॉकपिटमध्ये म्हणजे ड्रायव्हर सीटवरती बसलेला असतो, इंजिन पण ऑन असतं आणि सायरन वाजला की म्हणजे काही गडबड म्हणजे हे करायचं तर तो लगेच टेक ऑफ करतो. म्हणजे तुम्हाला टेक ऑफ लगेच करता येतो. आणि तिसरा जो सर्वात महागडा पर्याय आहे तो म्हणजे जिथे भारताचा हल्ला येऊ शकतो त्याच्यावरती CAP म्हणजे कॉम्बॅट एअर पेट्रोल, तिथे गस्त घालणं. म्हणजे विमान तिथेच वरतीच गस्त, तुम्हाला वाटते की भारताचा हल्ला कराची एअरपोर्टवरती येऊ शकतो किंवा भारताचा हल्ला रावळपिंडी एअरपोर्टवरती येऊ शकतो किंवा म्हणजे हल्ल्याचे ठिकाण सगळ्या जगाला माहिती कुठे होऊ शकतो ते.
तर तिथे ते विमान वरती घिरट्या घालत म्हणजे तयार असतं की ज्याच्यामुळे ते इमिजिएटली काम करू शकतं. पण ज्यावेळेला विमान अशा प्रकारे तयार राहतं त्याचा प्रचंड खर्च येतो. इंडिगोची कंपनी कसं मोडलं म्हणजे 4-5 तास सुद्धा त्यांचं फ्लाईंग नसतं तर त्यांना इंधन परवडत नाही. आणि जर तुम्ही 24 तास जर विमानं आकाशात ठेवायची म्हटली तर खर्च प्रचंड येतो. पायलट फटीग अलग आहे, विमानाचं आयुष्य कमी होणं अलग वाद आहे, परंतु आर्थिकरित्या त्यांना खूप त्रास होतो. तर या तैनातीमुळे पाकिस्तानचा प्रचंड पैसा खर्च झाला, इतका की असं म्हणता येईल की पाकिस्ताननी कर्ज घेऊन हे केलं. पण मी जसं पहिले म्हटलं की पाकिस्तानला मदत करण्याकरता अनेक राष्ट्र त्यांना मदत करत राहतात. ठीक आहे, मी त्यांची नावं घेत नाही, ती आहेत पुस्तकात थोड्याफार प्रमाणात दिलेली आहेत ती. आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या चीननी रिपेअर केल्या. चीनचं काय, चीन म्हणजे प्रचंड शक्ती आहे, ते काही पण रिपेअर करू शकतात, पण खर्च लागेल ना, स्पेअर पार्ट्स लागतील ना. तर हे आर्थिक ताण पाकिस्तानवरती भयंकर पडला. तो एक भाग झाला. दुसरं, त्याच वेळेला आपण सिंधू करार रद्द केला तर त्याचा सायकोलॉजिकल इफेक्ट खूप झाला, म्हणजे मानसिक. पण आपल्याकडे काही असे काही तथाकथित तज्ज्ञ होते, त्यांनी म्हणजे वर्तमानपत्रात आग्रहलेख लिहायला सुरुवात केली, अहो कोणी सिंधू नदीचं पाणी अडवू शकतं का वगैरे. तर त्यांना एका वाक्यात सांगायचं, त्याच्याविषयी मी लिहिलेलं आहे, त्याच्याविषयी एक पूर्ण चॅप्टरच आहे. सिंधू नदी असो की ब्रह्मपुत्रा नदी असो की गंगा नदी असो, या महाकाय नदी आहेत, मोठ्या नद्या आहेत. तर त्यांच्या पावसाळ्याच्या वेळेला त्याचं पाणी कोणी थांबवू शकत नाही, ते वाहूनच जायला पाहिजे. धरण तो तोडून टाकेल ते. परंतु लीन सीझनला म्हणजे पावसाळा संपल्यानंतर आपण जेवढी धरण्याची कॅपॅसिटी आहे तेवढं पाणी थांबवू शकतो. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपल्याला, म्हणजे मी सिंधू जल कराराच्या मध्ये जास्त जात नाही, पण थोडक्यात म्हणजे काही नद्यांचं पाणी आपल्याकडे, काही नद्यांचं पाणी, 3 नद्यांचं पाणी पाकिस्तानकडे, हा थोडक्यात हा करार आहे. पण जे आपलं पाणी जे आहे ते आपण वापर करत नव्हतो, कारण आपल्याकडे ती धरणे बांधलेली क्षमता नव्हती. म्हणजे आपल्याकडे पाणी असून सुद्धा ते आपलं पाणी म्हणजे वाहून पाकिस्तानकडे जात होतं. ती कारवाई सरकारने 2016 पासून केलेली होती. त्याला कॅनॉल बांधणं म्हणा, हे बांधणं म्हणा. तर म्हणजे आता आपली कॅपॅसिटी सिंधू नदीचं पाणी थांबवायची पुष्कळ वाढलेली आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही पाणी बंद करता उन्हाळ्याच्या वेळेला, त्यावेळेला भयंकर प्रॉब्लेम होतो. कारण उन्हाळा ज्यावेळेला सर्वात जास्त पाणी लागतं, तर त्या नदी आणि सगळी पाकिस्तानची जी शेती आहे, हे जे इंडस बेसिन म्हणजे सिंधू नदीचं जे म्हणजे पात्र आहे त्याच्या जवळपास आहे ती. तर त्यांना तो मानसिक धक्का त्यांना तो खूप लागला होता. ज्याच्याशिवाय आपण पाकिस्तानच्या विरोधात काही प्रमाणात सायबर वॉर सुरू केलं, पाकिस्तानच्या विरोधात आपण डिप्लोमॅटिक वॉर सुरू केलं, सगळीकडे आपण दाखवून दिलं की बघा हे असं होतं आहे वगैरे. तर त्याच्यामुळे हे प्रेशर आपण करत होतो. आणि याच वेळेला आपण म्हणजे आता हल्ला होणार आहे सगळ्यांना माहिती आहे, फक्त हल्ला कधी होणार, केव्हा होणार, कुठल्या ताकदीने होणार आणि कुठे होणार हेच सिक्रेट असतं. हल्ला होणार भारतातच होणार होता, हल्ला अजून कुठे होणार आहे, आपण काय अमेरिकेत जाऊन हल्ला करू शकत नाही ना. तर ते त्याच्याकरता थोडासा मध्ये कालखंड जावा लागतो. आणि मग आपण म्हणजे इतर प्रकारच्या युद्धामुळे पाकिस्तानला दमवून पाकिस्तानचा स्टॅमिना, त्याला आपण वॉर स्टॅमिना म्हणतो. तुम्ही पळू शकता, पण तुम्ही किती 5 किलोमीटर, 10-15 आता मुश्किल होईल ना. आता किती पण जंग असतात, तर तुम्ही ॲथलीट आहात तर 15, 20, 25, पण 50 प्रॉब्लेम आहे. तर म्हणजे पाकिस्तानचा वॉर स्टॅमिना आपण कमी करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्यामुळे त्यांच्यावरती खर्च वाढत होता, त्याच्यामुळे त्यांची युद्ध पद्धती वाढत होती, त्याच्यामुळे त्यांचं स्टॉक मार्केट खाली जात होतं. त्यांना माहिती होतं आता हे होणार आहे, स्टॉक मार्केट खाली गेलं, गुंतवणूकदार कोणी तिथे यायला तयार नव्हते. त्याचं कुठे फारसं येत नाही, पण थोडंफार जे येतात ते सुद्धा बाहेर जायला लागले. याच काळामध्ये तुम्हाला माहिती असेल तर, मला एक्झॅक्ट कंपन्याचं नाव सांगता येणार नाही, पण मायक्रोसॉफ्ट वगैरे लोक, हे ज्या मोठ्या कंपन्या आहेत, गुगल वगैरे, त्यांनी पाकिस्तानमधली आपली ऑफिसेस काढून घेतलेली आहेत ती, कारण तिथे राहणं त्यांना ते हे नाही आहे वगैरे. तर म्हणजे आपण अशा वेगळ्या मल्टी डोमेन वॉरच्या पद्धतीने आपण हे केलं. आणि त्याच वेळेला लक्षात असावं, मी पुन्हा इथे चीनचा फोकस आणतो की चीन पाकिस्तानला मदत करतं, तर त्यामुळे आपल्याला नुसतं पाकिस्तानलाच काउंटर करावं लागतं असं नाही, आपल्याला चीनला सुद्धा काउंटर करावं लागतं. चीननी पाकिस्तान या सगळ्या गोष्टींमध्ये चीननी पाकिस्तानला प्रचंड मदत केली आहे. थोडक्यात जर 4-5 ओळीत सांगायचं म्हटलं तर काय मदत केली नेमकी? नंबर 1, त्यांची सगळी शस्त्र रिपेअर करून दिली. नंबर 2, त्याची ॲम्युनिशनची डेफिशियन्सी पूर्ण केली. नंबर 3, त्यांना मोठ्या प्रमाणात सॅटेलाईट कव्हरेज दिलं. युद्धभूमीवरती सॅटेलाईटचं जर लक्ष ठेवायचं असेल तर त्याला
म्हणजे खर्च आणि नंबर ऑफ सॅटेलाईट खूप लागतात. म्हणजे आपल्याकडे समजा आज एक 5 सॅटेलाईट्स आहेत, पहिले एक पण नव्हता. म्हणजे सैन्याकरता 5 सॅटेलाईट आहेत की जे युद्धभूमीवरती म्हणजे सीमेवरती लक्ष ठेवतात. चीनकडे जो 400 आहेत. चीन काय आपल्यावर नुसतं लक्ष ठेवत नाही, चीन जगावरच लक्ष ठेवतो. परंतु त्यांनी या सगळ्या सॅटेलाईटचं आता त्याला बदली करून त्याला भारतावरती फोकस केलं. तर ज्याच्यामुळे आपली जी पण शस्त्र हालत होती तर ती त्यांना सॅटेलाईटमध्ये पिकअप व्हायचं आणि ती माहिती चीनला मिळत होती. चीनची टेक्नॉलॉजिकल जे इंटेलिजन्स आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपली माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते. चीन आपल्यावरती सायबर अटॅक म्हणजे पाकिस्तानच्या वतीने ते सायबर अटॅक करत होते. पण म्हणजे चीन तसं दाखवत नाही. ते दाखवलं जातं की तो अटॅक बाहेरनं आलेला आहे. म्हणजे त्याची नावं वेगवेगळी आहेत पण मदत बेसिकली सगळी चीनची आहे. तर आपण त्यांच्या या सगळ्या काळामध्ये चीननी प्रचंड प्रयत्न केला तंत्रज्ञान वापरायचा, पण ते आपले सॅटेलाईट बंद करू शकले नाहीत. ते आपली सायबर अटॅकमध्ये कुठलीही संस्था आपले ते उद्ध्वस्त करू शकलं नाही. म्हणजे आपले डिफेन्सेस जे आहेत, सायबर डिफेन्सेसच्या विषयी बोलतो मी, ते स्ट्रॉंग होते. परंतु जी माहिती करता आपल्या म्हणजे आता कुठलं हे हलतंय ते हलतंय तर ते लपवणं सोपं नसतं. तर त्याकरता आपण वेगवेगळ्या ठिकाणावरनं हल्ले केले आणि चीनची जी अफाट तंत्रज्ञानाची जी शक्ती होती त्याला सुद्धा आपण बऱ्या प्रमाणात त्यांना हरवलं आणि जे आपल्याला सरप्राईज म्हणजे आश्चर्य त्यांना चकित करायचं होतं ते आपण करू शकलो. त्यामुळे ज्यावेळेला 7-8 मेच्या रात्री दहशतवादी ठिकाणावरती हल्ला झाला, 11 ठिकाणी हल्ला झाला, 9 ठिकाणी भारतीय सैन्याने केला, 2 ठिकाणी एअरफोर्सच्या वेपन्स केला, तर तिथे आपल्याला पूर्ण यश मिळालं. हल्ला होणार आहे, लोक तिथे गायब झाले असते, पण नाही, आपल्याला जवळजवळ 250 ते 300 दहशतवादी या हल्ल्यामध्ये मारले गेले असावेत हे आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांना मारून जो आपल्याला बदला घ्यायचा होता ते एम आपल्याला नक्कीच अचीव करता आलं. तर म्हणजे डिस्पाईट टेक्नॉलॉजिकल सुपेरियरिटी ऑफ चायना, प्रचंड आर्थिक ताकद जी बाकी देश त्याला देत आहेत, तरी पण आपण या युद्धामध्ये पाकिस्तानचं नुकसान करून मोठ्या प्रमाणामध्ये बदला हा घेऊ शकलो.